बचपन का सपना पूरा हुआ. ताजमहलची कटिंग चालली आहे. मित्रांनो, शहाजहाननी ताजमहल कुणासाठी बनवला? कोर्ट मध्ये एंटर केलेला आहे आपण. MH12 गाडी फिरते पंजाब मध्ये. मित्रांनो, 4 वाजले, कोंबडा हरवला. आम्ही आलो ताजमहल बघायला. 4 नाही वाजले, 6:30 वाजून गेलेत, पण ठीक आहे. जस्ट सूर्य वर येतोय, आपण बघू आज ताजमहल. मित्रांनो, आपण एंटर केलेलं. हो फक, हे बघ, क्रेझी काय दिसतोय कडक. मित्रांनो, आपली ही मॅच जोरात सफल झालेली आहे. मस्त सूर्य आलेला आहे आणि आपल्याला इथून मस्त ग्लिम्स दिसत आहे या दारातून ताजमहलचा. क्रेझी क्रेझी. हा 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 हा. हे बघा मित्रांनो, मित्रांनो, बचपन का सपना पूरा हुआ. ताजमहल खूप ह्यूज वाटतं आणि असं वाटतं काय कोणीतरी असं एक शोपीस ठेवून दिलं इकडे, नाही का? आम्ही गाईड वगैरे नाही घेतलं कारण नॉट व्हेरी इंटरेस्टेड इन द हिस्ट्री ऑफ ऑल ऑफ दिस, बट इट्स व्हेरी प्रिटी. गिव्ह क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू. खूप सुंदर. आणि आत्ताचा टाईम आहे बघ ना, असं राईटनी मस्त सनशाईन होतं. खतरनाक, आवडलं. हे जे गेट आहे हे पण फार सुंदर आहे. आणि एक्झॅक्ट हे मला पाणी पाहिजे होतं, माहिती आहे, फॉर सम रिझन पाणी नाही आता. एवढं ताजमहलच्या इथे यांनी पाणी का नाही ठेवलं काय माहिती. म्हणजे हे जे कारंजं वगैरे जे काय ते, हे बघा, मस्त रिफ्लेक्शन नाही दिसत आहे पण रिफ्लेक्शन दिसतंय. जर पाणी मस्त असतं तर मस्त रिफ्लेक्शन दिसलं असतं. बघा रिफ्लेक्शन दिसतंय आता. ताजमहलची कटिंग चालली आहे. ताजमहल म्हणजे ताजमहलच्या समोर जे झाड आहेत त्याची विडे वाकडे वाढलेले आहेत, त्यांना वळण लावायची गरज आहे. हे बघा मित्रांनो, ताजमहल. क्रेझी क्रेझी, नुसताच क्रेझी. खूप यूज वाटतं. कळत नाही व्हिडिओत दिसतं का नाही, पण असं खूप यूज वाटतं. तर मित्रांनो, आम्ही आता आज चाललो आहोत ताजमहलच्या. आणि एक सगळ्या साईडने सिमेट्रिकल आहे. कुठल्याही साईडने बघा सिमेट्रिकल आहे. टू प्रोटेक्ट ताजमहल आपण आपल्या शूजला चड्डी घातलेली आहे आणि आता आत निघालेलो आहे. चला मग. मार्बल वर्क क्रेझी आहे. इथून असा बाकी दिसायला असं काय खास नाही दिसत आहे वरून, पण हा हे मार्बल वर्क जे केलं आहे ते क्लिअरली दिसतं इथनं. पण तो जो त्याचा आयकॉनिक शेप आहे तो नाही दिसत इथून.
शहाजहाननी ताजमहाल कुणासाठी बनवला? काही लोक म्हणतील मुमताजसाठी बनवला, पण ते खूप चुकीचं आहे. शहाजहाननी ताजमहाल आपल्यासाठी बनवला की आपण यावं 2025मध्ये आतून बघून यावं ताजमहाल, चालत 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 दशेरा घाटवर यावं, येताना कोल्ड कॉफी घेऊन या 2 आणि मस्त बिना गर्दीचं. तुम्ही बघू शकता काही गर्दी नाही इथे. काही लोकांचं प्री वेडिंग चालू आहे. हे फक्त एक झाडेमध्ये, ठीक आहे, यू कॅन लिव्ह विथ इट. निवांत यमुना नदीच्या काठी ताजमहाल बघत बसा. थोड्याने आता कोल्ड कॉफी संपली की मी तिकडे खाली जाईल आणि तुम्हाला दाखवेल तिकडनं व्ह्यू. असला क्रेझी दिसतो दशेरा घाटवरनं. वाह, ताज कॉफी. येऊ मित्रांनो, क्रेझी एक्सपिरियन्स म्हणजे खतरनाक. म्हणजे आत जेवढं आतून भारी नाही वाटलं तेवढं म्हणजे रिफ्लेक्शन आणि ते क्रेझी होतं. असं हा ॲक्च्युली सनसेट पॉईंट म्हणतात, पण आम्ही इथं आता निघणार आहे पुढे, त्यामुळे आत्ता बघितलं. गर्दी नव्हती अजिबात सकाळी. थोडं येताना फक्त जपून या, दगडं वगैरे घेऊन या, माकडं मागे लागतात. पण बेस्ट आहे हा स्पॉट. दशेरा घाटायचं नाव. बोटवाला घेतो थोडे जास्त पैसे, पण इट्स वर्थ इट, कम्प्लिटली वर्थ इट. क्रेझी. तर आता आपण निघालो आहे फोर्टकडे. तर त्या नदीच्या त्या साईडला फोर्ट आहे, आग्रा किल्ला. तर मेन अट्रॅक्शन मला यासाठी फक्त की म्हणजे आत्ता तरी अजून बघितला मी असेल तो प्रिटी, आय एम व्हेरी शुअर, बट शिवाजी महाराजांचा पुतळा तो बघण्याचा जास्त इंटरेस्ट आहे. माकडांपासून वाचत आम्ही निघालेलो आहे. तर छोटी पचडी, पण मग अशी एक माकड असं मागे लागलेलं माझ्या, कारण आमच्याकडे थोडं खायला होतं. खायला आणलात, आणा बॅगेत वर टाकून आणा, पण जपून जरा. आम्ही आता निघालो इकडनं. 7 वंडर्समधलं पहिलं वंडर मी बघितलेलं आहे. खूप वर्ष ॲक्च्युली ही ट्रिप मी प्लॅन करत होतो. थांबा जरा मी पुढे जाऊन बोलतो. तोच माकड परत आलेला आहे. हां, तर नाव वी आर माकड सेफ. तर माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं की ताजमहल बघायचा. आय थिंक बऱ्याच जणांचं असेल, पण खूप फॉरेनर्स दिसले इकडे. फॉरेनर्समध्ये आय थिंक इट्स व्हेरी कॉमन. मे बी कोणतरी फोरफादर्स त्यांचे आले असतील आणि मग ते स्टोरीज फॅमिलीमध्ये राहून होतात की अरे आय सॉ द ताज, इट्स सो ब्युटिफुल, जे काय असेल ते इट्स सो ब्युटिफुल. खूप स्पॅनिश लोक, जर्मन लोक, ब्रिटिशर्स खूप दिसले. आय थिंक ताजमहल खूप प्रिटी आहे, खूप प्रिटी आहे, पण आतून एवढी मजा नाही बघायला. म्हणजे आय वूड सजेस्ट ते 50 रुपीजवालं जे गार्डनवालं जे तिकीट आहे ना ते काढावं. तिथून छान दिसतो. 2-3 फोटोसाठी पॉईंट्स आहेत, ते आत गेल्यावर लक्षात येतं, कारण सगळेच तिकडे काढत असतात. एकदम जे वर त्याचे बूट वगैरेला कवर करून जे जातात ना, मला तेवढं वर्थ नाही वाटलं. कारण तिकडनं असं म्हणजे हां मार्बल वगैरे ती कारागिरी वगैरे दिसते, पण टू बी ऑनेस्ट आय हॅव सीन बेटर. म्हणजे अलहमरा किंवा इवन आय थिंक मिडल ईस्टमध्ये जे काय मॉन्युमेंट्स असतील दे आर बेटर, बट फ्रॉम अ डिस्टन्स हा जो पॉईंट होता दशेरा घाट बेस्ट पॉईंट. मी म्हणेल हा सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे.
बोटीतून आणि नेमकी गर्दी नव्हती. आणि ॲक्च्युली आम्ही सकाळी आवरून म्हणजे 5ला उठून आवरून 6:15ला गेटला होतो. हॉटेल पण म्हणून खूप जवळ केलेलं. हॉटेल ठीकठाक आहे पण खूप जवळ केलं होतं कारण की 100 मीटरवर आवरून लगेच पळत ताजमहल बघायचा. बेस्ट प्लॅन, एव्हरीथिंग वर्कड आउट, व्हेरी हॅपी. पण हां, मस्ट वॉच वन्स इन अ लाईफ टाईम ॲटलिस्ट. तर आपली आत्ताची मॅच सफल झालेली आहे. आता आपण जाऊया पुढच्या मॅचला. मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आत्ता फोर्टकडे. पण आत्ता जस्ट आमचं एक कॉन्व्हर्सेशन चाललं होतं की इथे आम्ही बघितलं की इंदोरमध्ये, आग्र्यामध्ये पण सिमिलर जे स्ट्रीट फूड आहेत ना तिथे गोष्टी खूप सिमिलर होत्या. मोस्टली चाट, आलू टिक्की चाट. म्हणजे आमचं डिस्कशन चाललं होतं की चाट ओरिजिनेट कुठे झाला. तर माझा असं अंदाज आहे की हा चाट हा दिल्लीमध्ये चांदणी चौकामध्ये ओरिजिनेट झालं. बट मग भेळ कुठे ओरिजिनेट झाली. आणि आपल्या इथे मिळताना चाटमध्ये सगळं पकडलं जातं. भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, आलू टिक्की हे सगळं एकत्र चाटच कन्सिडर केलं जातं. तर हे याचं ओरिजिन काय माहीत नाही. आय थिंक चांदणी चौक, दिल्ली. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. ओके गाईज, गर्ल्स अँड अदर्स, प्लीज लेट अस नो इफ यू हॅव एनी इन्फो. आता आपण जाऊया फोर्टकडे. फोर्ट आपण लवकर उरकू कारण आपल्याला पुढे अजून एक लोकेशन आहे जिथे आपण विचार करतोय की ऑन द वे आहे. तर वाय नॉट, लेट्स डू इट. लेट्स मेक द मोस्ट आउट ऑफ दिस रोड ट्रिप. मित्रांनो, हा आहे आग्रा फोर्ट. इथून एंट्री आहे आग्रा फोर्टला, इथून या बसच्या मागे, ट्रॅव्हलरच्या मागे. आणि एक्झॅक्ट या चौकामध्ये महाराजांचा पुतळा आहे. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून फार चांगला वाटत आहे. फोर्टमध्ये एंटर केलेलं आहे आपण. फोर्ट तर खूप सुंदर आहे यार, मस्त मोठा, ह्यूज, वेल मेंटेन्ड. फोर्टवरनं आपल्याला इथून ताजमहल दिसतोय. मित्रांनो, ताजमहल त्या खिडकीतून बघितला ना की छोटा दिसतं, पण इथून बघितला मोठा दिसतो. त्या भाऊंनी सांगितलं ऑप्टिकल इल्युजन आहे भाऊ इथं. खरं आहे म्हणजे. या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपण जी स्टोरी लहानपणी ऐकलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जे आग्र्यात बोलवलं गेलं होतं औरंगजेबानी, धोक्याने त्यांना कैद केलं, तर ती जी स्टोरी आहे ती या दिवाने आममध्ये घडलेली आहे आग्रा फोर्टच्या. आणि काय माहिती कसं एक वेगळं फिलिंग आहे की छान फिलिंग आहे की छत्रपतींनी आपला सेल्फ रिस्पेक्ट या म्हणजे एक त्यांनी एक लाईन ड्रॉ केली की नाही बाबा हे काय, आय एम नॉट अ ऑर्डिनरी किंग, आम्ही हे असं काही तुम्ही वागाल तर ऐकून नाही घेणार. त्यांनी एक स्टेटमेंट, खूप बोल्ड स्टेटमेंट केला होता की ज्यांनी औरंगजेब ऑफेंड झाला होता. ज्या स्टोरीज आपण ऐकल्यात त्या इथे याला म्हणजे वेगळं फिलिंग येतं. मित्रांनो, उन्हात आपण मस्त गोटी सोडा लेगसी उन्हात आपण मस्तपैकी गोटी सोडा घेतलेला आहे. आग्रा फोर्ट डन. आता आपण
निघून पुढच्या डेस्टिनेशन. बाय बाय आग्रा फोर्ट. You have been a lovely host. We had a wonderful time. तर आता नेक्स्ट मॅच आहे आजची आपली प्लॅन्ड. आपण निघालो आहोत मथुराला. 60 किलोमीटर्स इकडनं आहे आग्र्यावरनं. आपण आज जाणार आहोत चंदीगडला. त्यामुळे जो आग्रा टू चंदीगड रोड आहे त्यात ऑन द वे हायवेज ह्याच्यावरनं जातो मथुरावरनं. त्यामुळे आपण ठरवलं की मथुराला वृंदावनला पण जाऊन यावं. मित्रांनो, आपण पोचलो आहोत मथुरामध्ये. बट विषय असा झाला आहे की द टेम्पल्स ऑफ मथुरा आर जस्ट लाईक पुणे पीपल. 12 ते 4 ऑल द टेम्पल्स आर क्लोज्ड फॉर द गॉड टू स्लीप. इट्स अ व्हेरी सिमिलर ट्रीट टू पुणेकर्स. त्यामुळे वी कॅनॉट कंप्लेन अबाउट इट. बट ॲटलिस्ट आम्ही विचार करतोय की बाहेरून तरी मंदिरं बघावी. तसं निघून चंदीगडला नाही पोचू शकत आणि रात्रीचा प्रवास आपण टाळतो शक्यतो. त्यामुळे बघूयात काय होतंय. काहीच मथुरामध्ये आम्ही जेवायला थांबलेलो आहे. टेस्ट बघूया. गुड फूड. तिचं नाव काय? अगरवाल फॅमिली ढाबा. तर आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी बघितली, कारण आत्ता तेच फक्त ओपन होतं. पुढे आपल्याला पोहोचायचं चंदीगडला. अज्ञात पट्टा आहे आपल्यासाठी हा. दिल्ली, गुडगाव, नोएडा वगैरे आपण कुठून ट्रॅव्हल करणार आहे. पण चांगलं वाटलं श्रीकृष्णांची जन्मभूमी बघून. पुढं जरा सरप्रायझिंग गोष्टी बघितल्या तिकडे. बट इट्स ऑल हँडल्ड इन द कोर्ट राईट नाव. ओव्हरऑल ठीक आहे. मथुरावरनं क्रॉस करत होतो, बाकी मंदिर नाही बघू शकलो. पण ॲटलीस्ट श्रीकृष्ण जन्मभूमी जो गाभारा आहे तिथे आपण जाऊन आलो. गाईज, आपण आता वृंदावन क्रॉस करतोय. तर आपल्याला मस्त भव्य मूर्ती शंकर भगवानांची मूर्ती वृंदावनमध्ये दिसत आहे. वृंदावन गोवर्धनचा हा एक्झिट आहे. मस्त. हर हर महादेव. ते काढू का? मस्त. मग छान केलं ना. आपण जस्ट गुडगाव पास केलेला आहे. अजून 269 किलोमीटर्स दाखवत आहे. आपल्याला अंधाराच्या आत पोचायचं होतं, पण आपल्याला जरा अवघड वाटतंय. हा ॲक्च्युली कुठला आहे? वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे. तर हा जसं वळसा घालून बाहेरच आउटर रिंग रोड टाईप. आम्ही डिरेक्टली चंदीगडकडे निघून दिल्ली तर एक्झिट गेला. पटौडीचा त्यानंतर एक्झिट गेला. त्यानंतर गुडगाव गुरुग्रामचा एक्झिट गेला. हा डायरेक्ट आता पानिपतला पुढे निघेल रस्ता. आणि पानिपतवरनं मग सरळ चंदीगड. असा आहे मामला. अपडेट येत जाऊ. अंधार पडल्यावर नीट दिसत नाही, त्यामुळे म्हटलं तुम्हाला एक अपडेट द्यावा. सण का मुने कळतच नाही. क्विक अपडेट. आम्ही थोडा प्लॅन थोडा चेंज नाही का. गुगल मॅप्सवर एक ऑल्टरनेटिव्ह रूट दिसला. नॅशनल एक्सप्रेस 5 आहे हा. कुठे रोहतक पर्यंत जातो ना का पानिपतलाच जातो? कतरा. नाही, कतरापर्यंत जातोय. कतरावरनं तो दुसरा रोड जो 152D होतो, तो पण काहीतरी अमृतसर कतरा हरियाणा एक्सप्रेस काहीतरी. त्यामुळे आम्ही तो घेतोय. जुना जो 44 वाला जो रोड आहे तो नाही घेतला. मक्खन रोड एकदम आपण बरंच कव्हर केलं आहे मागच्या पट्ट्यामध्ये. पण 226 किलोमीटर्स कव्हर केलं आहे आपण. सॉरी, हां, अजून 226 किलोमीटर्स राहिले. वी विल रिच ऑन टाईम. मस्त. खूपच छान आहे रोड. सोफा आता तर स्टार्ट आहे. आणि इथे पण तो समृद्धी महामार्गासारखा हाईटवर आहे रोड. त्यामुळे 2 व्हीलर्स किंवा म्हणजे असं कुठे क्रॉस नाही करावं. क्रेझी. आत्तापर्यंत डेंजर 2-3
सिच्युएशन अशी होते की काय माहिती म्हणजे असं होतं वाटलं की झालं मतलब आम्ही इथे स्पीड लिमिट इथे 120 आहे, मागचा पण रोड आणि हा पण रोड. असंच चाललो आहे 115 118 वगैरे आणि डिरेक्टली आउट ऑफ नोवेअर टू व्हीलर आली मध्ये क्रॉस करायला. हो ना. खतरनाक होतं ते. हां, पोलिसांशी बोललो ॲक्च्युली. मग दोन म्हणजे स्प्लिट होता असा, तिकडे लेफ्टला पोलीस थांबलेले दिसले हायवेवर. त्या पोलिसांशी बोललो की असं असं झालं किंवा काय टू व्हीलर्स काय येतात, एक्सप्रेस वे म्हणजे एक्सप्रेस वे हायवे हा. तर ते बोलले की अरे काय करू म्हणले भाऊ, क्या करेंगे अभी, घर जाके थोडी बताएंगे सबको. जर तुम्ही ट्रिप्स केल्या अशा तर थोडं शांत म्हणजे थोडी हळू गाडी चालू आहे. तर आपण ऑलमोस्ट 30 किलोमीटर्स आलो या हायवेला. दिस इज जस्ट म्हणजे सेम फिलिंग ऑफ अन ऑटोबान. ऑटोबान म्हणजे जर्मन हायवेज हा खूप नवीन आहे, तरी आय मीन आय वुड से दिस इज बेटर देन सम ऑटोबान्स. सिमिलर फिलिंग येते ऑटोबानची. एकदा दोनदाच ड्राईव्ह केलं मी ऑटोबानवर. टोटल 2000 किलोमीटर्स चालवलं असेल मी ऑटोबानवर. 117ला गाडी आहे, पण काहीच म्हणजे जाणवत नाही गाडीमध्ये, कारण रोड तेवढा गुड क्वालिटी आहे. 120 लिमिट आहे हायवेचं. सध्या तरी काय जास्त रहदारी नाही आहेत, त्यामुळे इट्स इवन बेटर. फक्त हां, ऑटोबानला एक आहे की ओव्हरटेक करून झाल्यावर पण तुम्हाला परत लेफ्ट लेनला थांबायला लागतं. ॲक्च्युली नो स्पीड लिमिट हायवेज आहेत. जर्मनीने ते हिटलर भाऊंनी बांधलेले नो स्पीड लिमिटवाले हायवेज आहेत, पण तरी काही सेक्शन्समध्ये ऑटोबानला स्पीड लिमिट आहेत. आता उलटं खूप कमी सेक्शन्स किंवा कमी असे मोठे मोठे पट्टे आहेत की जिथे नो स्पीड लिमिट चा झोन येतो. सिटी आली वगैरे की परत स्पीड लिमिट पडतं. पण काही असलं, जरी दोन्ही लेन फ्री असलं तरी तुम्ही लेफ्ट लेनलाच थांबायचं. राईट लेन ही फक्त ओव्हरटेकिंगलाच वापरायची, कारण असं होऊ शकतं की समोरच्याला स्पीड लिमिट नाही फॉलो करायचं दुसऱ्याला. त्याची लॅम्बोर्गिनी आहे आणि तो मे बी त्याला 250 300 जे काही त्यांनी जायचं आहे, तर मग 250ला येऊन जर कोणी धडकलं तर मग क्रेझी सीन्स. तर मग ओव्हरटेक केलं की लेफ्ट साईडला यायचं परत. सगळ्यात हार्डेस्ट जगात लायसन्स मिळणं जर्मनीचं आहे. मी ट्राय केलं होतं एकदा, थिअरीचा अभ्यास नव्हता केला, पण डिरेक्टली जाऊन एक्झाम दिली होती. खूप थिअरॉटिकल क्वेश्चन्स होते, काय कळत नव्हतं, राईट बिफोर लेफ्ट वगैरे काय सर्कल कसा फॉलो करायचा, आणि नाही जमलं मला, सोडून दिलं मी एका आठवड्यानंतर. त्यानंतर परत आलो, त्यामुळं तर इट्स ऑल गुड. आय डोंट नीड अ जर्मन लायसन्स. बट येस, मला हे सांगावं असं वाटलं, कारण हा रोड समृद्धी हायवे महामार्ग खूप भारी रोड्स आहेत यार. म्हणजे हे काही कुठलं काय गव्हर्नमेंट कोड, गडकरी साहेब, अजून काय ज्या गोष्टी इन्वॉल्ड असतील यात, बिग थँक्यू. आणि इंडियाचं खूप बोलवणार आहे. मित्रांनो, आपण आता एक्झिट घेत आहोत NE5 मधून टुवर्ड्स अंबाला. जे मगाशी आपण बोललो की 152D क्रेझी रोड आहे हा NE5. थँक्यू NE5, बाय बाय. आणि आय लुक्स लाईक कतरापर्यंत झालं. 488 कतरा म्हणजे खूप आत झालं पंजाबच्या. पंजाब एंटर केले आपण. आता हा एक्झिट आपण घेतोय टुवर्ड्स अंबाला. खूप सिमिलर, ज्यांनी समृद्धी हायवे बघितला आहे त्यांना लक्षात येईल की खूप सिमिलर आहे हा समृद्धी महामार्गाच्या. आणि समृद्धी महामार्गावर जसे काचेवर किडे गोळा होतात, सेम प्रॉब्लेम इथेही होतो. ओके, तर आता आपण लागलो आहे 152D ला. जो नेक्स्ट 76 किलोमीटर्स आय थिंक अंबालापर्यंत, कचरापर्यंत तो जातोय. हा दिल्लीला जायला एक्झिट दिसतोय परत. ठीक आहे, अंबालापर्यंत आय थिंक तो आपल्याला हा घ्यायचा आहे. तर आपण आता कुरुक्षेत्रला पोहोचलेलो आहे. कुरुक्षेत्राचा एक्झिट दिसतोय. कुरुक्षेत्र म्हणजे जिथे ज्या लँडवर महाभारतचं युद्ध झालंय, त्या लँडवर आता आपण आहोत. महाभारत झालंय ऑन द सेम लँड दॅट वी आर ट्रॅव्हलिंग राईट नाव. मित्रांनो, आपण मॅच घेतलेली आहे आणि ऑलमोस्ट देअर 2.2 किलोमीटर राहिलं आपलं हॉटेल.
घे मग मॅचच्या या सिरीजमध्ये जाणार आहोत हिमाचल प्रदेशमध्ये. तर हिमाचल प्रदेश इज ऑब्विसली अ स्टेट. तर हिमाचल प्रदेशमध्ये शिमला मनाली असं एवढ्या कमर्शियल कॉमन ठिकाणी न जाता आपण वेगळे आहेत ना, आपण काहीतरी तरी पाहिजे ना. येडेपणा. चंदीगडपर्यंत गाडी घेऊन आलोय भाई आपण पुण्यावरनं. MH12 गाडी फिरते पंजाबमध्ये. पंजाबमध्ये नाही, चंदीगडमध्ये. एक मिनिट, किती झालं आपला ड्राईव्ह आपण बघू. एक्झिट बघ मग. येस, 1814 किलोमीटर या पॉइंट पर्यंत. आता खोटं नाही बोलतो बघा. दाखव ना पॉइजला आपलं. थांबा एकच मिनिट, इंडिकेटर दिलं ना थोडं. झूठ नाही बोलूंगा. तर असं वाटतं मी थोडासा येडा आहे बरं का. क्रेझी शिट आहे आपलं स्वप्न. इंडिया फिरायचं गाडीने, पण फिरणार आपण बाई. पण दिस इज जस्ट द बिगनिंग. तुम्हाला सांगतो, दिस इज नथिंग. स्टे ट्यून्ड. क्रेझी माणूस आहे मी. क्रेझी गोष्ट करणार आहे. आता मस्त बटर चिकन हाणायचं चंदीगडमध्ये कुठेतरी निवांतमध्ये. नान बीन, ऑथेंटिक पंजाबी फूड, खादाड खाऊ, इंडिया ऑन व्हील्स, सगळं मिक्स करून टाकणार आहे आपण. पोचलेलो आहोत 3.5 मिनिटात आपण हॉटेलवर पोचतोय. ओके गाईज, I'll keep you updated about the next thing. घे मग मॅच बघा, सबस्क्राईब करा ही सिरीज बघायला की हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही कुठे कुठे फिरतोय. आपली MH12 गाडी घेऊन. MH12 कळतं का तुम्हाला बाई? MH12 दिसणारे हिमाचलमध्ये डोंगरात, दर्यात. ठीक आहे, बस झालं, चला.